पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर अरुण मांडे यांची चंद्र, ताजमहाल आणि चहा ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज मी आपल्या पुढं चंद्र, ताजमहाल आणि चहा ह्या गोष्टीचं अभिवाचन करणार आहे. या गोष्टीचे लेखक आहेत डॉक्टर अरुण मांडे. यांची टेलिपॉज ही कथाही आपल्यापुढं मी पूर्वी सादर केली होती. अरुणजींचं 2 महिन्यापूर्वी वृद्धापकाळामुळं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते अहमदनगर येथे राहत होते. वैद्यकीय व्यवसाय करणारे, म्हणजे मुळात ते MBBS डॉक्टर होते आणि शिवाय ते सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक होते. त्यांचे अमाणूस, 100 ISIच्या कारवाया, रोबो कॉर्नर, विज्ञान गमती हे विज्ञान कथांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपट्याचे पान ही चरित्रात्मक कादंबरी ही लिहिली आहे. संगोपन तान्हुल्याचं हे पुस्तकही लिहिलंय. त्यांनी अनेक आरोग्यविषयक पुस्तकांचं तसंच इतर अनेक इंग्रजी पुस्तकांची भाषांतरही केली आहेत. चाला आणि फिट रहा, हृदय स्वास्थ्य, पाठदुखी विसरा, नैसर्गिक उपायांनी वयावर मात करा, तसंच व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध हे मूळ ओशोंनी लिहिलेल्या पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलंय. तसंच ध्यान कमळे हे ओशोंच्या 10 प्रवचनांचा अनुवादाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय. त्यांनी लघुकथा आणि वैज्ञानिक विषयांवरील अनेक काल्पनिक कथा लिहिल्यात. त्यांच्या मराठी विज्ञान कथा प्रभावी आहेत. त्या वाचत असताना आपण त्यात अगदी गुंग होऊन जातो. अतिशय अफाट कल्पनाशक्तीनं ते आपल्याला त्या गूढ दुनियेत घेऊन जातात. त्यांच्या टेलिपॉज या पूर्वी सादर केलेल्या कथेमध्ये परामानस शक्ती हा विषय होता आणि त्या परामानस शक्तीने तो नायक काय काय घडवतो हे त्या कथेत वर्णन केलं होतं. तशीच आजची जी ही गूढ कथा आहे ती मी तुम्हाला त्याचं आधी वर्णन सांगत नाही. ती कथा तुम्ही ऐकत असतानाच तुमची उत्सुकता कायम राहावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ही कथा तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कथेचं नाव आहे चंद्र, ताजमहाल आणि चहा. माझ्या केबिनचं दार उघडून एक माणूस आत आला. मी मान वर करून त्याच्याकडे बघितलं. दारात उभा राहूनच तो म्हणाला, तुमच्याजवळ 10 रुपये आहेत का? मी तुम्हाला 100 रुपये देतो. त्या माणसाला पाहिल्यावर मला चिडच आली होती. त्यानं चुरगळलेली पॅन्ट घातली होती. पायात काहीच नव्हतं. अंगात ढगळ काळा कोट होता. कोटाच्या आतला पांढरा शर्ट अत्यंत मळकट होता. केसांना भरपूर तेल लावलेलं होतं आणि चापट भांग पाडला होता. डोक्यावरचं सगळं तेल त्याच्या चेहऱ्यावर ओघळत होतं. ट्यूबलाईटच्या प्रकाशात ते इतकं चमकत होतं की त्याच्या चेहऱ्याची ठेवण लक्षपूर्वक पाहिली तर तुम्हाला सांगता येणार नाही अशी होती. इतक्या दुरूनही त्या तेलाचा उग्र दर्प माझ्या नाकात घुसला होता. तो वास सांगता येणं कठीण होतं. म्हणजे हायड्रोजन सल्फाईड आणि फिनेल यांचं मिश्रण असावं असा तो वास होता. सगळ्यात तिडीक आणणारी गोष्ट म्हणजे खराब झालेल्या एअर कंडिशन सारखी त्याची छाती घरघर वाजत होती. मी संतापाने उठलो. त्याच्याजवळ जाऊन हातवारे करत म्हणालो, तुला आत कोणी सोडलं? हे ऑफिस आहे, भीक मागायची जागा नाही. गेट आउट, आय से गेट आउट. धापा टाकत त्यानं कोटाच्या खिशात हात घातला. व्हिजिटिंग कार्ड काढून माझ्या हातात देत म्हणाला, हे तुमच्याजवळ असू द्या. तुमचा विचार बदलला तर भेटा मला. असं म्हणून तो वळला आणि दमेकऱ्यासारखा पाठीला पोक काढून धापा टाकत कॉरिडॉरमधून चालू लागला. पायऱ्या उतरत दिसेनासा झाला. मी त्याचं व्हिजिटिंग कार्ड फेकून दिलं आणि पुन्हा खुर्चीत बसलो. पुन्हा फायलीत डोकं घातलं. पण कामामध्ये माझं काही लक्ष लागेना. त्या माणसानं मला अस्वस्थ केलं होतं. मग अचानक त्याचे शब्द माझ्या कानात घुमायला लागले, तुमच्याजवळ 10 रुपये आहेत का? मी तुम्हाला 100 रुपये देतो. मी खुर्चीत ताठ बसलो. तो माणूस वेडा तर नाही? 10 रुपयाच्या बदल्यात 100 रुपये?
मी खालच्या मॅटवर नजर फिरवली. भिंतीजवळ त्याचं मी फेकलेलं व्हिजिटिंग कार्ड पडलं होतं. मी खुर्चीतनं उठलो, भिंतीजवळ गेलो, खाली वाकून ते कार्ड उचललं. हस्तिदंतासारखं ते पिवळसर रंगाचं पांढरं कार्ड होतं. कागदाचं होतं का प्लास्टिकचं होतं माहित नाही. आणि त्या कार्डवर त्याच्या तेलाचे बोटांचे ठसे पण स्पष्ट दिसत होते. माझ्या रुमालानं मी ते हळूवार पुसले. त्याचं नाव वाचलं. अक्षरं ओळखीची वाटत होती, पण अर्थ लागत नव्हता. उच्चार तर करताच येत नव्हता. मग मी खालची ओळ वाचली. ती मात्र चक्क मराठीत होती आणि वाचता येत होती. ती त्यानं कोणत्या तरी चमकदार शाई भरलेल्या पेननं लिहिलेली वाटत होती. नृसिंह लॉज, व्हीटी जवळ. लोकलमधनं व्हीटी बाहेर पडल्यानंतर ऑफिसला जाताना ते हॉटेल आणि त्याची पाटी मला नेहमी दिसायची. त्या व्हिजिटिंग कार्डवरची तेवढी एकच ओळ वाचता येण्यासारखी होती. बाकी कोणतीच अक्षरं लागत नव्हती. पण एक गोष्ट नक्की होती, इतकं उंची व्हिजिटिंग कार्ड बाळगणारा माणूस श्रीमंत असणार. त्याला भेटायला काय हरकत आहे, पण माझा निर्णय ठाम होत नव्हता. कदाचित तो माणूस वेडा असू शकेल. 10 रुपयाच्या बद्दल 100 रुपये देणारा माणूस शहाणा कसा असेल. मी टेबलावरचा फोन उचलला आणि दिनूचा नंबर फिरवला. फोनवर दिनू आल्यावर मी त्याला त्या माणसाची गोष्ट सांगितली आणि मग विचारलं, की काय भानगड असेल रे. दिनू एका फायनान्शियल वृत्तपत्राचा उपसंपादक होता. तो म्हणाला, असं नक्की नाही सांगता येणार, पण आजकाल कितीतरी लहान मोठ्या कंपन्यांनी आपले शेअर्स विक्रीला काढलेत. त्यांच्यात जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. टीव्हीवर त्यांच्या जाहिराती तर तू नेहमी पाहतोसच. तुझ्याकडे आलेला माणूस म्हणजे जाहिरातीतला एखादा वेगळा प्रकार असेल, किंवा एखादी कंपनी ना नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार असेल. गिऱ्हाईक कोणत्याही आमिषाला बळी पडतं याची चाचपडी चालू असेल. 10 रुपयांच्या मोबदल्यात 10 पट फायदा देणारी असंख्य नवीन प्रॉडक्ट्स बाजारात येतात. त्यातलंच हे पण असेल. तू त्याला उगीच घाबरलास. तुला एखादं बक्षीस वगैरे कधी मिळालं असतं. कदाचित US किंवा UK जाण्याचा चान्सही मिळाला असता. दिनूचं ऐकलं आणि मी थँक्स म्हणून फोन खाली ठेवला. वा, माझं नशीब चांगलं होतं. त्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्याजवळ होतं. कदाचित हे कार्ड म्हणजे फॉरेनला जायचं तिकीट सुद्धा असू शकतं. ऑफिस सुटल्यावर सरळ मी ते लॉज शोधलं. नृसिंह लॉज व्हीटीच्या अलीकडच्या कोपऱ्यावर होतं. लॉज अत्यंत जुनाट होतं. पायऱ्यांवर अंधार होता. कॉरिडॉरमध्येच एक माणूस खुर्ची टेबल टाकून बसला होता. मला पाहताच म्हणाला, रूम मांगता है क्या. नहीं, मेरे को एक आदमी से मिलने का, वो इधर ही रहता है. मी म्हणालो, रूम नंबर क्या है. वो मालूम नहीं. मी खिशातून ते व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढलं आणि त्याला दाखवलं. इसपे तो रूम नंबर नहीं लिखा. कार्ड पाहिल्यावर तो म्हणाला, हाँ ये आदमी 10 का 100 वाला, रूम नंबर 8. मी कॉरिडॉर मधून चालत पुढे गेलो. 8 नंबरची खोली शोधायला काही वेळ लागला नाही. दारावर हळूच टकटक केली. येस कम इन, तो म्हणाला. मी दार उघडून आत गेलो. आतमध्ये अंधार होता. रूमच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या. एक छोटासा नाईट लॅम्प फक्त लावलेला होता. खोलीतला पंखा फुल स्पीडमध्ये चालू होता. नंतर लक्षात आलं, पंख्याच्या आवाजाबरोबर त्याच्या छातीची घरघर पण ऐकू येत होती. दार लावून घ्या, अंधारातून आवाज आला. मी दार लावून घेतलं. बोला, पुन्हा अंधारातून आवाज आला. सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला होता तेव्हा तुम्हाला मी काही कारण नसताना हाकलून दिलं. मी अंधाराला म्हणालो. बर, मग. तुमची माफी मागायला आलोय. बस एवढंच. नाही, आणखी एक काम होतं. तुम्ही खरंच 10 रुपयाच्या बद्दल 100 रुपये देतात. मी विचारलं. एवढंच विचारायला आलात. नाही, 100 रुपये घ्यायलाही आलोय. माझ्याजवळ 10 रुपये आहेत, मी म्हणालो. खोलीतला दिवा अचानक लागला. माझे डोळे दिपून गेले. क्षणभर डोळे किलकिले करून मी पाहिलं तर माझ्या समोरच्या पलंगावर तो बसला होता. सकाळचेच कपडे त्याच्या अंगात होते. आता त्यानं डोळ्यावर गॉगल घातला होता. कदाचित अंधारात सुद्धा गॉगल घालून बसला असेल. सकाळसारखाच त्याच्या तेलाचा उग्र दर्प येत होता. पण आता मला त्याचा त्रास होत नव्हता. मी एकुलत्या एक खुर्चीवर बसलो. इथली माणसं मूर्ख आहेत. एवढं ऐकूनही घेत नाहीत. दिसत असून पाहत नाहीत. गेल्या 4 दिवसापासून मी फिरतोय, पण एकानंही माझं ऐकून घेतलं नाही. माझ्यावर विश्वासच नाही त्यांचा. तो धापा टाकत म्हणाला. ही मुंबई आहे, मी म्हणालो.
जणू काय एका वाक्यातच सगळा खुलासा त्याला लागणार होता. 10 रुपये आणलेत का, त्यानं विचारलं. हो आणलेत, असं म्हणून खिशातून त्याला एक 10 रुपयाची नोट काढून दिली. तो पलंगावरून उठला, दमेकरासारखा चालत टेबलाजवळ गेला. टेबलावर 2 ब्रीफकेस होत्या. त्यातली एक उघडून त्यानं 10 रुपयांच्या 10 नोटा बाहेर काढल्या आणि माझ्या हातात दिल्या. त्या सगळ्या नव्या कोऱ्या नोटा होत्या. त्या खऱ्या आहेत का ही पहिली शंका माझ्या मनात आली. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता मी त्याला म्हणालो, तुम्ही जरा माझ्याबरोबर खाली येता का? कशाला? आपण चहा घेतला असता. चहा म्हणजे काय? हा माणूस खरोखरच पागल असला पाहिजे. चहा म्हणजे काय सांगता येणार नाही, त्याची चवच घ्यायला हवी. तुम्ही एकदा घेऊन तर पहा. असं? चला. तो तसाच अनवाणी बाहेर पडला. खोलीचं दार बंद करून कुलूप लावलं आणि आम्ही दोघंही कॉरिडॉरमधून चालू लागलो. रस्ता क्रॉस करून आम्ही केळकरांच्या हॉटेलमध्ये शिरलो. कोपऱ्यातलं एक टेबल पकडून बसलो. वेटरला 2 बोटांची खूण करून चहाची ऑर्डर दिली. तो माझ्या समोरच्या बाकावर बसला होता. 2 गोष्टी ठळकपणे माझ्या लक्षात आल्या. दोन्ही ब्रीफकेस त्यांना आपल्याबरोबरच आणल्या होत्या आणि दुसरं म्हणजे डोळ्यावरचा गॉगल त्यांना अजून काढला नव्हता. तुम्ही गॉगल का लावता, मी त्याला विचारलं. मला इथला प्रकाश सहन होत नाही. खरं म्हणजे इथली कोणतीच गोष्ट मला आवडण्यासारखी नाही. प्रकाश, हवा, पाणी. आणखी काही दिवस इथं राहिलो तर मी मरून जाईन, तो म्हणाला. मी हसून म्हणालो, नव्यानं येणारी सगळीच माणसं सुरुवातीला मुंबईला अशीच नावं ठेवतात, पण इथंच राहतात ती नंतर. पण मी इथं राहणार नाही, मला परवा निघायला हवं. कुठं राहता तुम्ही? लॅरिसला. कुठं आलं ते? तुम्हाला अँड्रोमेडा गॅलेक्सी माहिती आहे? हो माहिती आहे. मागच्याच आठवड्यात मी नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये गेलो होतो. तिथे मी नाव ऐकलं होतं. सोलारिस हा आमचा तारा आणि लॅरिस हे आमच्या ग्रहाचं नाव. मॅनेजर आता याला पागल का म्हणाला ते मला समजलं. हा माणूस स्वतःला परग्रहावरचा समजत होता. मी काही मराठी विज्ञान कथा वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा माझं डोकं फिरायची वेळ आली होती. पण या माणसाची केस हाताबाहेर गेलेली दिसत होती. तुम्ही काय बिझनेस करता? वस्तू खरेदी करतो आणि विकतो. कोणत्या वस्तू घेता तुम्ही? कोणतीही. अट एवढीच की त्यात काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. तेवढ्यात वेटरनी चहाचे ग्लास आणले. त्यानं ग्लासकडे आश्चर्याने पाहिलं. याचं काय करायचं? प्यायचा, असं म्हणून मी ग्लास उचलून तोंडाला लावला. त्यानं सुद्धा माझं अनुकरण केलं. पहिला घोट घेताच तो म्हणाला, वा हे फारच छान आहे. मग आहेच, पृथ्वीवरचा अमृत म्हणतात त्याला. यात काय काय असतं? चहाची पानं, पाणी, दूध आणि साखर. यातलं मुख्य काय? चहाची पानं. हा मला द्याल? म्हणजे मला हा विकत घ्यायचा आहे. त्यात काय, सोपी गोष्ट आहे. कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला हे मिळेल. असं नाही, या पानांचं उत्पादन कुठं होतं? आसाममध्ये, दार्जिलिंगमध्ये. मग ते मला विकत घ्यायचंय. मी त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत राहिलो. तो इतक्या सहजपणे म्हणाला की क्षणभर असं वाटलं की हा माणूस पागल नसावा. मी त्याला म्हणालो, दुकानात जाऊन चहाचा पुडा विकत घेता येईल, पण आसाम आणि दार्जिलिंग कसं विकत घेता येईल? तो या देशाचा, पृथ्वीचा एक भाग आहे. तो काय असा थोडाच विकत घेता येणार आहे? आणि कोणाकडनं विकत घेणार तुम्ही? तुमच्याकडून. माझ्याकडून? ते कसं काय? तुम्ही या देशाचे नागरिक आहात, पृथ्वीचे रहिवासी आहात. इथल्या प्रत्येक कणाकणावर तुमचा हक्क आहे, खरं ना? हो आहे, मी म्हणालो. मग आसाम आणि दार्जिलिंगवरचा तुमचा हक्क तुम्ही मला विकत द्या. तो फार मुद्देसूद बोलत होता. ते मला कळतही होतं, तरी पण मनाच्या एका कोपऱ्यात पाल चुकचुकत होती. आणि ह्या माणसानं माझी उत्सुकता जागी केली होती. हा नेमका काय करणार आहे हे बघण्यासाठी मी त्याच्या कलाकलांनी घ्यायचं ठरवलं. ठीक आहे, केवढ्याला घेता बोला. पण त्यानं पटकन उत्तर दिलं नाही. त्यानं मला असंख्य प्रश्न विचारले. उदाहरणार्थ, महिन्याला चहा म्हणजे चहाची भुकटी किती लागते तुम्हाला? चहाची किंमत किती? तुमचं वय काय? इथलं सरासरी वय काय? असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्यानं ब्रीफकेस उघडली. त्याच्यातून कॅल्क्युलेटर सारखी वस्तू बाहेर काढली. काही बटणं दाबली आणि म्हणाला, 10,000 रुपये देईन. मी चहाचा घोट पूर्णपणे घेतला होता, तरी सुद्धा अचानक हसल्यामुळे ठसका लागलाच. 10,000? सॉरी, 10,000? आसाम आणि दार्जिलिंगचे 10,000? आणि मी हसतच राहिलो.
आजूबाजूचे सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले. ते माझ्या लक्षात आल्यावर मी बटन दाबल्यासारखा एकदम गप्प झालो. काही वेळानंतर तो म्हणाला, ते 10,000 रुपये तुमच्या हक्काची किंमत आहे, प्रत्यक्ष आसाम दार्जिलिंगची नाही. हा बर, समजा मी माझा हक्क तुम्हाला विकला तर काय होईल? तुम्हाला चहा घेता येणार नाही. एवढंच ना, त्यात काय, कॉफी घेऊ. आणि हा परवा लॅरिस का काय त्या ग्रहावर जाणार आहे. तो गेल्यानंतर मी इथं कॉफी घेतोय का चहा घेतोय हे पाहायला तो काही असणार नाही. फुकटात 10,000 मिळणार असतील तर कशाला सोडा, असा विचार करून मी म्हणालो, ठीक आहे द्या 10,000 रुपये. देतो, पण तुम्ही मला हे स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं. मी थोडासा विचार केला आणि म्हणालो, असा तुम्ही व्यवहाराचीच भाषा काढली म्हणून स्पष्ट बोलायला हरकत नाही. इथल्या ग्रहावरचे नाही म्हणता, मग तुमच्याजवळ इतके पैसे आले कुठनं? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? नाही, तुमच्या नोटा खऱ्या आहेत हे कशावरून? बँकेत जाऊन खात्री करून घ्या. तुम्हाला इथल्या बँकेची माहिती कशी? कालच मी एकाकडनं रिझर्व्ह बँक विकत घेतली. केवढ्याला? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तो तुसडेपणाने म्हणाला, ठीक आहे नका सांगू, तरी सुद्धा मूळ प्रश्न तसाच राहतो. त्या माणसाकडून तुम्ही रिझर्व्ह बँक विकत घेतली तेव्हा त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे आले कुठून? माझं डोकं आता भराभर चालत होतं. चहावरचा हक्क सुखी सोडायला मी तयार नव्हतो. माझा प्रश्न ऐकून तो थोडा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला, मी एकाला माझ्या जवळचं घड्याळ विकलं. केवढ्याला? 1 कोटीला. तो म्हणाला, 1 कोटी? आणि त्यानं तुम्हाला दिले? ही मुंबई आहे, तुम्हीच म्हणाला होता ना. घेणारा मूर्ख असला पाहिजे, मी म्हणालो. नाही, तो शहाणा होता. असं घड्याळ पृथ्वीच्या पाठीवर शोधूनही मिळणार नाही. ते जाऊ द्या, आपल्या सौद्याचं काय करायचं? तुमच्या नोटा मला तपासून पाहायला लागतील. माझी काही हरकत नाही, तो म्हणाला. त्यानं एक ब्रीफकेस उघडली. त्यात नोटाच नोटा होत्या. यातलं कुठलंही बंडल उचला, त्यातली कुठलीही नोट काढा आणि बँकेत जाऊन तपासून घ्या, असं त्यानं मला सांगितलं. मी 100ची एक नोट बाहेर काढली आणि हॉटेलातनं बाहेर पडलो. एका बँकेत जाऊन नोट तपासून घेतली. नोट खरी होती. हॉटेलमध्ये परत आलो तेव्हा तो चहाचा दुसरा ग्लास संपवत होता. त्याला चहा बराच आवडलेला दिसत होता. मी त्याच्या समोर बसलो तेव्हा त्यानं विचारलं, झाली खात्री? हो झाली. आता सौदा पक्का समजायला हरकत नाही. त्यानं रिकामा ग्लास टेबलवर ठेवला. पुन्हा ब्रीफकेस उघडली आणि त्याच्यातून 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर काढला. माझं नाव, इथली तारीख, महिना, साल वगैरे विचारून घेतल्यानंतर त्यानं पेपरवर सुवाच्य अक्षरात मसुदा लिहिला. मी अमुक तमुक, नशा पाणी न करता राजी खुशीने वगैरे अशी सुरुवात करून आजपासून पुढं तारीख, इतक्या वाजल्यापासून, वेळ, मी माझा दार्जिलिंग आणि आसामवरचा चहाचा हक्क विकत आहे, सगळं वाचल्यानंतर मी त्याच्यावर सही केली. त्यानं पण केली. मग त्यानं मला 10,000 रुपये काढून दिले आणि म्हणाला, मोजून बघा. माझा तुमच्यावर विश्वास आहे, मी नोटांची बंडलं माझ्या ब्रीफकेसमध्ये टाकत म्हणालो. समोरचा माणूस मला आता खरोखरच चांगला वाटायला लागला. त्याच्या तेलाचा उग्र दर्प केव्हाच नाहीसा झाला होता. आता पृथ्वीवरच्या माणसांच्या तुलनेत तो अत्यंत कुरूप झाला म्हणून काय झालं? त्याचं मन तर चांगलं होतं. तो म्हणाला, यायचं आता? बसा ना थोडा वेळ. पुन्हा एकदा चहा घेणार? मी घेईन, पण तुम्हाला घेता येणार नाही. मी विसरलोच होतो. आत्ताच मी त्याला माझा चहाचा हक्क विकला होता. मग मी वेटरला एक कॉफी आणि एक चहाची ऑर्डर दिली. ह्या माणसाबद्दल आता मला बरंच कुतूहल वाटायला लागलं. बऱ्याच गोष्टी मला त्याला विचारायच्या होत्या. तुम्ही या अंगाला तेल का लावता? इतकं तेल का लावता? तुमच्या आणि आमच्या ग्रहाच्या वातावरणात खूप फरक आहे. या तेलामुळे मी थोडाफार तरी श्वास घेऊ शकतो, नाहीतर मेलोच असतो. तुम्हाला आमची भाषा कशी काय येते? त्यानं दुसऱ्या ब्रीफकेसवर हलकेच थोपटत म्हटलं, मला तुमची भाषा मुळीच समजत नाही, पण यात एक ट्रान्सलेटर आहे, ते दुभाषाचं काम करतं. खरं म्हणजे मी माझ्याच भाषेत बोलतोय, पण ते तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू येते. आपल्या भोवती जे 10 फुटाचं क्षेत्र आहे त्यामध्ये मी कोणतीही भाषा बोलू शकतो, लिहू शकतो. अच्छा, पृथ्वीवर येऊन तुम्हाला किती दिवस झाले? 4 दिवस झाले. काय काय पाहिलं? काय आवडलं? खूप बघितलं. तुमची पृथ्वी म्हणजे एक म्युझियमच आहे. मी कितीतरी गॅलेक्सी फिरलोय, पण पृथ्वीसारखं अजब संग्रहालय मी कुठं पाहिलं नाही. आमच्या धंद्यामध्ये मी फार छोटा माणूस आहे, नाहीतर मी संबंध पृथ्वीच विकत घेतली असती. इथली एक एक वस्तू अनमोल आहे, दुर्मिळ आहे, पण तुमच्या या म्युझियमला चांगला क्युरेटर नाही, याचं मला फार वाईट वाटतंय.
म्हणजे पृथ्वीला एखाद्या अडगळीच्या खोलीची कळा आणली आहे तुम्ही. कुठं कशात सुसूत्रता नाही, सुसंगती नाही, सगळा गोंधळ आहे. मुळात सुंदर असलेलं म्युझियम किती खराब करून टाकलंय तुम्ही. सगळीकडे काजळी, धूळ, कोळिष्टक पसरलेत. नीट साफसूफ करून व्यवस्थित मांडलं तर गॅलेक्सी मधला प्रत्येक माणूस हे पाहायला येईल. आणि असंच जर ठेवलं तर आमच्यासारखी माणसं एक एक वस्तू कवडी मोलानं विकत घेऊन जातील, तो म्हणाला. तो सांगत होता हे खरं असेलही, पण एखाद्या परग्रहावरच्या माणसानं पृथ्वीला नावं ठेवावीत हे काही मला आवडलं नाही. भारतात तुम्हाला काय आवडलं? ताजमहाल आवडला. 1-2 जणांना मी तो विकत देता का म्हणून विचारलं सुद्धा, पण माझं कोणी ऐकूनच घेतलं नाही. हाकलून लावलं मला त्यांनी. बरोबर आहे, ताजमहाल हे आमचं भूषण आहे. जगातल्या 7 आश्चर्यांपैकी ते एक आहे, मी अभिमानाने म्हणालो. आणि तुम्ही त्याची काय अवस्था करून टाकली आहे. प्रदूषणामुळे तो सगळा काळा पडायला लागलाय. मला जर तो कोणी विकत दिला ना तर एखाद्या फुलासारखा जपेन मी त्याला. म्हणजे मी नाही, चांगल्या वस्तूंची कदर करणारं एक गिऱ्हाईक आहे माझ्याकडं, तो म्हणाला. तुम्हाला हवाय का तो? खरंच मिळेल. कोण विकत देईल मला? मी देतो तुम्हाला. केवढ्याला घेणार बोला, मी विचारलं. त्यानं क्षणभर विचार करा आणि तो म्हणाला, 1 लाख. 1 लाख? मी ओरडलो. आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले. मग मी माझा आवाज खाली आणत म्हणालो, आजकाल मुंबईत 1 रूमचा फ्लॅट घ्यायचा म्हणजे सुद्धा 40-50 लाख रुपये लागतात. आणि ताजमहालची किंमत तुम्ही फक्त 1 लाख करताय. खरं म्हणजे ताजमहालची किंमतच ठरवता येणार नाही. खरं आहे ते, पण विकत घ्यायचा म्हणजे काही ना काहीतरी किंमत ठरवावीच लागते. आणि एक लक्षात ठेवा, ही किंमत ताजमहालवरचा तुमचा हक्क सोडायची आहे. आता माणशी 1 लाख रुपये म्हणजे काही कमी किंमत नाही. पण मला ती कमी वाटते. ठीक आहे, तुम्ही सांगा. 5 लाखाच्या खाली 1 पैसाही घेणार नाही, मी ठामपूर्वक म्हणालो. त्यानं क्षणभर विचार केला. नंतर म्हणाला, मंजूर, पण त्यासोबत मला चंद्रही द्यावा लागेल. चंद्र? त्याचा काय संबंध इथं? चंद्राशिवाय ताजमहालला शोभा कुठली, तो म्हणाला. गोष्ट खरी होती. हा माणूस सौदेबाजीत पक्का मुरलेला दिसत होता. त्यानं मला कोड्यातच टाकलं होतं. नाही म्हणावं तर फुकटात मिळणारे 5 लाख जाणार होते आणि हो म्हणावं तर चंद्र जाणार होता. थोडा विचार केल्यावर असं लक्षात आलं, चंद्राचा मला काही उपयोग नाही. मुंबईच्या प्रदूषणामुळे दिवसा सूर्य सुद्धा नीट दिसत नाही. मग रात्री चंद्र आणि चांदण्या कुठं बघायला मिळणार? आणि बघायला वेळ कुणाला आहे? लोकलनी घरी जायला 8 वाजतात. जेवल्यावर झोप केव्हा लागते कळत नाही. मग हवाय कशाला तो चंद्र? पण असा फुकटात चंद्र द्यायचंही जीवावर आलं होतं. म्हणून थोडंसं ताणून धरण्यासाठी मी म्हणालो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आमच्या या पृथ्वीला एकुलता 1 चंद्र आहे. गुरुसारखे 10-12 चंद्र असते तर 1 काय 2 दिले असते. त्यामुळं 5 लाख रुपये दिले तर ताजमहालासकट चंद्र द्यायची माझी तयारी आहे. आता मी त्याला कोड्यात टाकलं होतं, पण त्याला घासाघीस करण्याची सवय होती. तो मला म्हणाला, तुमचा चंद्र म्हणजे काही फार दुर्मिळ वस्तू नाही. आमच्या ग्रहाला तर 4 चंद्र आहेत आणि आमच्या 4ही चंद्रांवर भरपूर वस्ती आहे. तुमच्या चंद्रावर आहे काय? दगडधोंडे आणि खाचखळगे. त्याच्यावर वातावरण सुद्धा नाही. त्याच्यामुळे राहण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. मग कशाला द्यायचे एवढे पैसे? असं कसं म्हणता तुम्ही? मी म्हणालो. चंद्रावर केवळ पाऊल ठेवण्यासाठी अमेरिकेनं कोट्यावधी डॉलर्स खर्च केलेत आणि आता तिथं एक दुर्बीण पण बसवणार आहेत. सध्या तो राहण्याला लायक नसेल, पण 400-500 वर्षानंतर तिथं वस्ती होणारच. परवाच मी महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचलं. पण तुम्हाला स्वतःला त्याचा काय उपयोग आहे? इतकी वर्ष तुम्ही जगणार आहात का? नाही. पण कवींना चंद्राचं किती महत्व आहे तुम्हाला कसं कळणार? तुम्ही कविता करता का? कविता? मी अंगावर पाल पडल्यासारखा किंचाळलो. मी कविता वाचत सुद्धा नाही. चंद्रावर कविता करून सगळे कवी ल्युटनिक झालेत असं माझं मत आहे. मग झालं तर चंद्राचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. चंद्राचं महत्व सांगण्यासाठी मला आता एकही मुद्दा सुचत नव्हता. पण थोडासा प्रयत्न केला आता आणखी पैसे वाढून मिळतील या आशेनं मी म्हणालो, मला उपयोग नाहीये खरं आहे, पण गरज तुम्हाला आहे, मला नाही. तेव्हा चंद्रासकट ताजमहाल हवा असेल तर चंद्राची किंमत तुम्हाला द्यावीच लागेल. तो थोडा वेळ गप्प बसला आणि मला वाटलं आपण उगाचच ताणून धरलं. आता सौदा मोडला तर 5 लाख रुपये हातचे जाणार होते. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, सगळे मिळून 3 लाख मी द्यायला तयार आहे. शेवटी हो ना करता करता 4 लाखात सौदा पटला. त्यानं पुन्हा ब्रीफकेस उघडली, पुन्हा एकदा स्टॅम्प पेपर काढला आणि मजकूर लिहून माझ्या सह्या घेतल्या. मला पैसे दिले ते मी माझ्या ब्रीफकेसमध्ये ठेवले.
माझ्याजवळ आता 4,10,000 रुपये जमले होते. सगळं झाल्यावर तो म्हणाला, चलायचं आता, बसा ना थोडा वेळ. कशाला, आणखी काय विकायचंय का? नाही, तुम्ही आता परत भेटणार नाही तेव्हा तुमच्याबरोबर काही गप्पा माराव्यात अशी माझी इच्छा आहे. धंद्याशिवाय इतर फालतू गोष्टीत वेळ घालवणं मला आवडत नाही. ठीक आहे, निघतो मी आता. मग मी सुद्धा नाईलाजाने उठलो. चहाचं आणि कॉफीचं बिल दिलं आणि बाहेर आलो तर तो माणूस कुठंच दिसेना. रस्ता क्रॉस करून तो पलीकडे गेला असावा. मी चालत चालत व्हिटीला आलो. कर्जतची गाडी पकडली आणि बदलापूरला आलो. रात्रीचे 10:30 वाजले होते. आज जरा उशीरच झाला होता. अर्थात घरी वाट पाहणारं कोणीच नव्हतं हे सोडा. निमकरांच्या वाड्यामध्ये 2 खोल्याचं घर भाड्याने घेऊन मी राहत होतो. चांगला फ्लॅट मिळाल्याशिवाय आईला इकडं आणायचं नाही आणि लग्न करायचं नाही असं मी ठरवलं होतं. गावची शेती विकून काही पैसे आले होते आणि त्यात कुळगावला सुद्धा फ्लॅट मिळणं शक्य होतं. पण आता हे पैसे पण आले होते त्यामुळे माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार होती. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर शोभाला फोन करायचा ही बातमी ऐकून तिला फार आनंद होईल. फ्लॅट नाही म्हणून आमचं लग्न लांबत चाललं होतं. तिला आत्ताच नोकरी लागली होती. सेव्हिंग करून करून किती करणार? हे पैसे मिळाले नसते तर आमचं लग्न आणखी काही वर्ष लांबलं असतं. पण एखाद्या देवदूतासारखा तो माणूस आमची अडचण सोडवायला आला होता. इतरांच्या दृष्टीनं तो कितीही मूर्ख असला तरी मला तो चांगलाच वाटत होता. स्टेशन रोड संपला आणि मी डाव्या बाजूला वळलो. थोडीशी चढण संपली की जो रस्ता लागतो तो सरळ निमकरांच्या वाड्याकडे जातो. मध्ये काही तुरळक वाडे सोडले तर इकडे फारशी काही वस्ती नाही. रस्त्यानं रहदारी पण नसते. अर्धा रस्ता पार केल्यावर मला जाणीव झाली की मी एकटाच आहे. रस्त्यावरचे लाईट्सही नाही आहेत. आजूबाजूच्या घरांचा अंधुक प्रकाश तेवढा सोबतीला होता. बाकी सगळा गडद अंधार. मी मान वर करून आकाशाकडे पाहिलं. पुसटच्या चांदण्या दिसत होत्या पण चंद्र नव्हता. बहुतेक आज अमावस्या असावी. अमावस्या? कसं शक्य आहे? कालच तर आपण याच रस्त्यावरून घरी जाताना मी मोठा चंद्र बघितला होता. खरं तर आज पौर्णिमा असायला हवी. मग आकाशात चंद्र कसा दिसत नाही? काल आपण खरंच चंद्र पाहिला होता का? मला नक्की आठवेना. मग मी बॅगची पकड आणखीन मजबूत केली. कुळगावला सध्या चोऱ्यांचं प्रमाण फार वाढलं होतं. आमच्या भागात तर 5-6 जण मिळून रात्री गस्त घालत होते. करेक्ट, आता आठवलं. काल रात्री गस्त घालण्याची पाळी माझी होती. माझ्यासोबत आणखी 4 शेजारी पण होते. रात्रभर फिरताना मी आकाशात चंद्र पाहिला होता. कुणीतरी म्हणाला सुद्धा होतं उद्या पौर्णिमा आहे म्हणून. म्हणजे आज पौर्णिमाच असायला हवी. पण ही केव्हाची गोष्ट आहे? काल रात्रीची का मागच्या महिन्यातली? 5 जणांच्या ग्रुपची पाळी दर महिन्याला ठराविक दिवशीच येते. म्हणजे कसाही हिशोब केला तरी आज पौर्णिमाच असायला हवी. मग चंद्र गेला कुठं? एका अनामिक भीतीनं माझं सगळं अंग शहारलं आणि मी रस्त्यावरून माझ्या घराकडे पळत सुटलो. घरी आल्यावर कसं तरी कुलूप उघडलं. बॅग पलंगावर फेकून दिली आणि भिंतीवर लटकवलेल्या काल निर्णयाकडे धावलो. आजची तारीख बघितली. चौकोनात बारीक अक्षरात लिहिलं होतं पौर्णिमा. म्हणजे आज पौर्णिमाच होती. मग मला चंद्र कसा दिसत नाही? त्या माणसाला आपण हक्क विकलाय, चंद्र नाही विकला. मग चंद्र दिसायला हवा. मी कपडे काढले, हातपाय धुतले. जेवायची इच्छा नव्हती. ह्या माणसाबरोबर एकदा चहा घेतला होता. त्यानंतर काहीच घेतलं नव्हतं. काड्याच्या पेटीच्या आकार एवढ्या किचनमध्ये आलो. स्टोव पेटवला. चहाचं आधण टाकलं. 2 चमचे साखर टाकली. सवयीनं हात चहाच्या डब्याकडे गेला. डबा उघडून बघितला तर डब्यातली चहाची भुकटी संपलेली होती. परवाच तर मी डबा भरलेला होता. फळीवरचा चहाचा पुडा शोधायला लागलो. तो सुद्धा कुठं दिसेना. दार तसंच उघडं टाकून मी घराबाहेर आलो. शेजाऱ्यांचं दार ठोठावलं. दार उघडून सुंदर राज बाहेर आला. म्हणाला, क्या बात है, आज आप बहुत लेट आ गए. हाँ, हो गया लेट. राजन, आपके पास चाय की पाउडर है? मेरे पास की खत्म हो गई. कैसी बात करते हो जी, हम तो चाय पीते ही नहीं. आपने देखा है क्या कभी? कॉफी मांगता है तो बोलो, तो देता है. राजन म्हणाला, नहीं नहीं, मुझे चाय ही मांगता है. मैं देशपांडे के पास देखता हूँ. सॉरी आपको डिस्टर्ब किया. नो प्रॉब्लेम म्हणून त्यानं दार लावून घेतलं. 2 घरं पलीकडं देशपांड्यांचं घर होतं. त्यांचं दार वाजवलं. कोण आहे कोण आहे करत काकूंनीच दार उघडलं. काय रे, रात्रीचा आलास? बरं नाही का? काकू, मला जरा चहाची भुकटी हवी होती. एकादशीच्या घरी शिवरात्र. म्हणजे आमच्याकडचा पण चहा संपलाय.
आणि ऑफिसमधून हे आणायला विसरले. आता उद्या सकाळीच मिळेल. आणि रात्रीचा चहा कसला पितोस रे? अरे तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय का? इकडे ये, घरात आहे थोडंसं. येतोस का? नको काकू, मला आज भूक नाही, म्हणून तर चहा प्यायची तलफ आली होती. आता दूध घेऊन झोपतो, चलतो मी. बरं बरं असं म्हणत त्या दार लावू लागल्या. तेवढ्यात मी म्हणालो, काकू आज पौर्णिमा आहे का हो? हातच्या काकणाला आरसा कशाला? मला काय विचारतोस? वर बघ, परात एवढा चंद्र दिसत नाही का तुला? त्या म्हणाल्या. मी वर बघितलं पण मला चंद्र दिसत नव्हता. काकू दार बंद करताना बडबडत होत्या, काय तरी आजकालची पोरं. दार बंद झाल्यावर क्षणभर अंधारात मी तसाच उभा राहिलो. मग भानावर आलो होतो. घाईघाईनं मी माझ्या घरात आलो. पैशानं भरलेली बॅग मी पलंगाच्या खाली टाकून दिली आणि गादीवर अंग झोपून दिलं. आता 11 वाजले होते. सगळी दुकानं, सगळी हॉटेल्स बंद झाली असणार. म्हणजे आता मला उद्या सकाळी चहा मिळणार होता. पण खरंच मिळणार होता का? मला शंकाच होती, नव्हे खात्रीच पटली होती. इथून पुढं मला आयुष्यात कधीही चहा प्यायला नव्हे, बघायला सुद्धा मिळणार नव्हता. कलेकलेनं वाढणारा आणि कमी होणारा चंद्र सुद्धा बघायला मिळणार नव्हता. माझ्या आयुष्यातली प्रत्येक रात्र आता अमावस्याच राहणार. मला शोभाची आठवण आली. लग्नानंतर आम्हाला काश्मीरला जायचं होतं. परत येताना दिल्ली, आग्रा, मथुरा बघायची होती. पौर्णिमेच्या रात्री ताजमहाल कसा दिसतो हे पाहायचं होतं. पौर्णिमेला जुहू बीचवर उभा राहून भरती आलेल्या सागराच्या लाटा आम्ही दोघांनी कितीतरी वेळा पायावर घेतल्या होत्या. लाट परत जाताना पायाखालची वाळू कशी गुदगुल्या करते याचा सुखद अनुभव घेतला होता. या सगळ्या गोष्टी पुन्हा अनुभवायला मिळणार नव्हत्या. पण मी शोभाला कसं सांगणार होतो? समजा काश्मीरला जाण्याऐवजी ती जर म्हणाली की आपण दार्जिलिंगला जाऊ, चहाचे मळे बघू, तर तिथं दार्जिलिंग तरी अस्तित्वात असेल का? रात्रभर मी अंधारात तळमळत पडलो होतो, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर. पण झोप लागेना. अगदी पहाटे पहाटे केव्हा तरी मला डोळा लागला असेल. तेवढ्या काही मिनिटात मला एक भयंकर स्वप्न पडलं. तो गॉगल लावलेला तेलकट माणूस भल्या मोठ्या चंद्राला ढकलत ढकलत घेऊन चालला होता. मध्येच धापा टाकत थांबून चहा पित होता. मग त्याच्या विरुद्ध बाजूनी मी सुद्धा चंद्राला ढकलण्याचा प्रयत्न करू लागलो. मला तो पहिल्या जागी ठेवायचा होता. तो तिकडून आणि मी इकडून. एका बेसावत क्षणी तो चंद्र आमच्या दोघांच्याही हातून निसटला आणि खाली पडला. आकाशातून तो एकदम ताजमहालवर पडला. चंद्राचे हजारो लाखो तुकडे झाले. आम्ही दोघंही ते तुकडे वेचायला लागलो. पण त्यानं मला एकही तुकडा घेऊ दिला नाही. सगळे तुकडे गोळा केल्यानंतर तो पुन्हा आकाशात जायला लागला. मी त्याच्या पायाला धरून लोंबकळायला लागलो. पण पाय झाडून त्यानं मला ढकलून दिलं. मी हवेत झोकांड्या खात खात खाली यायला लागलो. दचकून मी जागा झालो. मी पलंगावरून खाली पडलो होतो. मी पटकन उठलो, तोंड धुतलं, आंघोळ केली, कपडे घातले. चहा घेण्याचा प्रश्नच नव्हता. रात्रीसारखा अनुभव पुन्हा घेण्याची माझी हिंमत नव्हती आणि मला वेळही नव्हता. बदलापूरहून सुटणारी पहिली लोकल मला पकडायची होती. मला त्या माणसाला सकाळीच जाऊन गाठायचं होतं. त्याच्या खोलीला कुलूप नव्हतं. थँक्स गॉड, म्हणजे तो आहे. मी दारावर जोरजोरात थापा मारल्या. येस, कम इन. मी दार उघडून आत आलो. आतमध्ये मागच्यासारखाच तो अंधारात बसला होता. मला पाहिल्यावर म्हणाला, तुम्ही आता काय आणलं विकायला? विकायला नाही, हे द्यायला आलोय, असं म्हणून मी पैशानं भरलेली ब्रीफकेस त्याच्या पलंगावर ठेवली. त्यानं लाईट लावून त्या बॅगकडे पाहिलं आणि विचारलं, हे काय आहे? तुमचे पैसे मोजून घ्या. 4,10,000 आहेत. याचं काय करू मी? हे घ्या आणि माझे हक्क मला परत द्या. मी म्हणालो. तो हसला, म्हणाला, ठीक आहे, परत देतो, पण तुला आता ते विकत घ्यावे लागतील. म्हणजे त्याची किंमत मोजावी लागेल तुला आता. पण मी तर तुम्हाला तुमचे पैसे परत करतोय. तेवढ्यानं भागणार नाही, आणखी पैसे द्यावे लागतील. किती? 10 लाख रुपये. मी दचकलो. माझ्या खात्यात नेमकी तेवढीच रक्कम आहे हे कसं कळलं त्याला? काही कमी होणार नाही का? मी विचारलं. 1 पैसाही कमी होणार नाही. लवकर बोला, मला वेळ नाही. मला एका माणसाला भेटायला जायचंय. तो मला चर्चगेट स्टेशन विकणार आहे. चर्चगेट विकणाऱ्या माणसाची मला दया आली. देवा, त्याला क्षमा कर. तो काय करतोय हे त्याला समजत नाहीये. मग काय ठरलं? मी एका क्षणात निर्णय घेतला. ठीक आहे, देतो मी.
पण माझ्याजवळ कॅश नाही. चेक चालेल? चालेल, पण मी चेकबुक आणलं नाहीये. माझ्याजवळ आहे ना. कोणत्या बँकेचं हवं? महाराष्ट्र बँक. त्यानं चेकबुक बाहेर काढलं. 10 लाखाचा चेक लिहून मी त्याच्याजवळ दिला. त्यानं माझ्या सह्यांचे स्टॅम्प पेपर्स माझ्या हवाली केले. मी बारकाईने वाचून घेतले आणि फाडून टाकले. काही न बोलता त्याच्याकडे पाठ वळवली. बाहेर आलो आणि गॅलरीतून ते चिटोरे फेकून दिले. कागदाचे ते कपटे हवेमध्ये तरंगत तरंगत खाली जायला लागले. मी धावत धावत जिना उतरलो. रस्ता क्रॉस केला. केळकरांच्या हॉटेलमध्ये शिरलो आणि चहाची ऑर्डर दिली.